नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मी काठपदर साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. सर्वात आधी मी अस्तर जोडून घेत आहे गळपट्टीकरिता. गळा हा रुंद असल्यामुळे मला असा तुकडे जोडून गळपट्टीसाठी अस्तर तयार करावे लागले. तिथे दाब शिलाई देखील मी देऊन घेतली आणि चुकून मी उलट्या साईडने गळपट्टी ठेवली, पण त्याने काही फरक पडत नाही आणि जादाचा भाग मी इथे कापून टाकला. जादाचा भाग कापून टाकताना माझ्या लक्षात आलं की दुमडण्यासाठी जरा कापड कमी पडतं, म्हणून मी साईडने कॅनव्हास कापून टाकला आणि दुमडून घेतलं अस्तर. त्यानंतर इथे जादाचा भाग मी कापून टाकला आणि मध्ये एक नॉच देऊन घेतला. त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे मी जोडून घेणार आहे. व्यवस्थित अगदी जोडून घ्यायचं आहे. एकही चुनी इथे राहता कामा नये. चारी वाटेने शिलाई व्यवस्थित देऊन घ्यायची आणि जर आपल्याला असे देता येत नसेल तर टाचण्या टोचून घ्यायच्या. त्याच्यानंतर जादाचं कापड इथे व्यवस्थित कापून घ्यायचं. मध्ये मार्किंग करून घेतलं, नॉच देऊन घेतले मी आणि सरळ एक रेषा आखून घेतली, जेणेकरून गळपट्टी ठेवून शिवणे सोपं जाईल. त्याच्यानंतर मी इथे व्यवस्थित शिलाई घालून घेतली. इथे कर्व आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित सावकाश अगदी शिलाई घालून घ्यायची आहे. कुठेही त्या कर्वचा शेप बिघडता कामा नये. गोलाट आकार हा काही वेळा टोकदार त्रिकोणी बनतो, त्याच्यामुळे सावकाश शिलाई घालायची. मध्ये जो कापड उरतो कॅनव्हास, तो कापून इथे व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्याला कॉर्नरला बरोबर नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. नॉचेस देताना धागा तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. गळा पलटवायचा आहे. आधी पलटवून घेऊ शकतो किंवा शिवता शिवता हळूहळू पलटवू शकतो. इथे मी सावकाश अगदी गळा पलटवून ते कर्व व्यवस्थित करून शिलाई देत आहे. स्क्रू ड्राईव्हचा वापर करून इथे मी कर्व परतून घेतलेत आणि त्याला दाब शिलाई देऊन घेतली. हा गळा अगदी सुंदर दिसतो, नुसता सुद्धा छान दिसणार. त्याच्यानंतर मी टक्स मार्किंग करणार आहे. शिलाई माया सोडून मध्यभाग काढला आणि 4.5 इंचाचे टक्स मार्किंग करून घेतले. यानंतर त्याला डबल शिलाई देऊन घेतली. दुसरा टक्स सेम तसाच तयार केला. त्यानंतर इथे मला मोठी नॉड पाहिजे आहे, ती मी इथे तयार करणार आहे. तिरकस अशी पट्टी मी इथे जोडून घेतली. एकूण 3 पट्ट्या जोडून घेतल्या. लांबलचक मला नॉड पाहिजे आहे, त्यासाठी त्याला दुमडून उलट्या बाजूने शिलाई करून घेतली आणि अशा प्रकारे उलटवून मी एक मोठी नॉड तयार केलेली आहे. इथे नॉड परतताना भरपूर धागे निघतात, परंतु सावकाश आपण ते परतून घ्यायचं. दोरा कुठेही मी इथे कापला नाही. दोरा कापला की आणखी धागे निघत राहतात आणि आणखी गुंता वाढत जातो. त्याच्यापेक्षा आहे तसंच नॉड तयार करून घेतली, ही मार्किंग करून घेतली आणि इथे बरोबर मध्यभाग त्याचा ठेवून शिलाई घालून घेतलेली आहे आणि 2 टोकं आपल्याला वेणीसारखी या बाजूला एक त्या बाजूला एक विरुद्ध दिशेला दोन्ही टोकं फिरवत जायची आणि मधोमध शिलाई घालत जायची. याच्यामध्ये शिलाई येणार आणि त्या शिलाईवर नंतर मोती मी लावणार आहे. साधी अशी नुसतं देखील आपण मोत्याशिवाय अशी लेस लावू शकतो. त्याच्यानंतर इथे
शिलाई पूर्ण झाली तिथे मी कापून घेतलं, व्यवस्थित शिलाई देऊन घेतली. आता इथे मी मोती लावत आहे. मोती शिवून घेतलेत. याला भरपूर वेळ लागतो, पण ब्लाऊज दिसायला फार सुंदर दिसतो. माझे मोती लावून झाले. आता फिनिशिंग येण्यासाठी मी इथे गोल्डन कलर लेस साईडने लावून घेणार आहे, जेणेकरून एक छान लुक ब्लाऊजला येईल. दोन्ही बाजूला मी गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे. त्याला डबल शिलाई देखील करून घेणार आहे. कशी वाटली डिझाईन हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.